नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवर। माजी खासदार राजू शेट्टी यांनी विनोद कोराणे व दीपाली कोराणे यांची घेतली सदिच्छा भेट। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विनोद कोराणे यांची तारदाळ येथे जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका असणारे राजू शेट्टी यांनी विनोद कोराणे यांच्याशी विविध विषयावर प्रदीर्घ चर्चा केली। या सदिच्छा भेटीदरम्यान राजकीय घडामोडी आणि सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या भेटीदरम्यान परिसरातील शेतीची प्रश्न, सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक विकास कामाबाबत उभय नेत्यांच्यामध्ये संवाद झाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सौ दीपाली कोराणे यांच्या प्रचारार्थ आपली भूमिका मांडली। या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघत राहा फक्त शिवराजी न्यूज। या ठिकाणी जी दहशत माजवली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाला मताचा जो काही एक मजबूत आणि जबरदस्त अधिकार दिलेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्यांच्या विरोधात मात्र निश्चितच बोलायला आलेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायला आलेला आहे की हिमालयासारखं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहोत, घाबरायचं काही कारण नाही हे सांगायला मी इथं आलेला आहे। तो महाराज इथं आलेला आणि तो जर का इथल्या लोकांना त्रास देत असेल आणि धमक्या देत असेल तर कड्या तुझ्या बोरी इथल्या नाहीत, पण टोकदार बाबळी ह्या मातीतल्या आहेत हे विसरू नकोस। निर्भयपणानं तुम्हाला मत कोराणेनं त्यांना द्यायचं असेल द्या, अण्णा शेट्टींना द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही का देत नाही असं मी तुम्हाला विचारणार नाही, कारण लोकशाहीनं तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये कुणी डावाडाव करायचा कुणाला अधिकार नाही आहे। त्यामुळं तुम्ही ठरवा या लोकांना, या सामान्य लोकांना मत द्यायचं का नाही द्यायचं, परंतु तुम्ही प्रचारच करायचा नाही, तुम्ही अर्जच काढून घ्या असं सांगायला काही मोगलाई आहे का इथं? अजिबात हे खपवून आम्ही घेणार नाही हे सांगायला मी आलेलो आहे। आणि तुम्हाला मी सांगतो हे भगिनीनो, तुम्हाला मी खास करून सांगतो, तो विश्वास देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे। 14-15 दिवसातून एकदा पाणी येत होतं, त्यासाठी 1 वर्ष झालं मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे कलेक्टर यांच्यापर्यंत म्हणजे सगळ्यांची उमरे झिजवले, पण कोण लक्ष दिलं नाही। तेव्हा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी तारदाळच्या चौकामध्ये उपोषणाला 3 दिवस बसलो। त्यावेळेला यातला कुठलाही नेता इथला आमच्या मदतीला आला नाही। 3 दिवस मी उपाशी होतो, कारण कोण आलं नाही। तुम्ही सगळे शेकडो संख्येनं आला, सर्वसामान्य माणसं, पण त्यावेळेला दखल घेतली ती फक्त शेट्टी साहेबांनी दखल घेतली आणि साहेब माझ्या पाठीशी उभारले। त्यामुळं त्यावेळेला ह्या तारदाळमध्ये सीओ आले, साहेबांनी सीओंची कान उघाडणी केली आणि ह्या गावामध्ये सीओ आले आणि 14-15 दिवसात येणारं पाणी 5व्या-6व्या दिवशी आले। आता किती दिवस आले? आता आमचा संकल्प आहे 1 दिवस आडान द्यायचा, त्याशिवाय मी थांबणार नाही।